माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटे पाडी तसे तुटे जन्म व्याधी न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई विठ्ठला ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभेरो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांची केली स्मर होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून याता नागेंद्र हराय त्रिलोचनाय नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्यैश्वराय दिगंबराय तस्मयकाराय नमः शिवाय रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ पर्वत माँ के अमर त्याग को पर्वत माँ के अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ रामायण रे अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ रामायण के तुलसी जपत रहे मानस की बानी रामायण के तुलसी जपत रहे मानस की बानी हर रावण का वंश मिटेगा हर रावण का वंश मिटेगा जब तक सीता कल्याणी रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ शरदेव समाकारी परब्रह्म स्वरूप निवासरा पीठ निरये सरस्वती नमस्तुते नमस्तुते व्यास विशाल बुद्धि कुलारविंदाय पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वलित ज्ञानमय प्रदीपा कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई प्राप्त प्रसंगी
संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग. शांती ब्रह्म, शांत, श्रीमंत आणि संत असे असणारे एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा नाथ महाराज ज्ञानोबरायांचं कर्तृत्व आणि दातृत्व सांगतात. अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अश्रू कृपेद्वारा ज्ञान चक्रवर्ती विश्वमोनी ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, अधिकरण ग्रामदैवत हनुमंतराय, महारुद्र भगवान, अधिकरून सकल देवी देवतांना, सकल साधू संतांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार करून द्यायचा. आजची सेवा कशा निमित्त आहे सर्वाला ज्ञात आहे, सर्वांना माहित आहे, पण तरी सुद्धा मी आजचं काय वक्ता आहे नाही का, आणि वक्त्याचं कर्तव्य आहे याची सेवा कशा निमित्त सांगणं. म्हणून आज हे मासिक एकादशी निमित्त नाही का, प्रत्येक एकादशीला आपली सेवा चालू आहे, कोणाचं अन्नदान चालू आहे नाही का, द्वादशीचं अन्नदान असतं आणि एकादशीचं फराळ सुद्धा असतं. आणि सुंदर असा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे आणि सर्व मोठ्या श्रद्धेने मोठ्या विश्वासाने आपण हे कार्य पुढं चालवत आहात. त्यापैकीच आजची पवित्र आणि उत्पत्ती एकादशी म्हणतोय आपण नाही का. कार्तिकी म्हणजे मोठी एकादशी आहे, माऊलींचा सोहळा आहे, कार्तिकी वारी आहे आणि सुंदर पवित्र एकादश आहे. आणि या एकादशीचे आजचे जे काय सौजन्य आहे असे श्रीमान आमचे अभिमन्यू कोळपे आणि द्वारकादास कोळपे हे दोघांच्या माध्यमातून इथंच हे अन्नदान आहे, आजची सेवा आहे आणि आजचं फराळाचं सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आहे. सुंदर असा कार्यक्रम आहे बरं. हे सुंदर तुमचे गाव छोटच आहे पण गावाचं मन फार मोठं आहे हे काय, सर्वांचं मन मोठं आहे त्याच्यामुळं हे कार्यक्रम एवढा होत आहेत नाही का. आता एवढा मोठा हे कार्यक्रम करायचं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही, पण खरं तर तुमची ही श्रद्धा आहे, तुमचा विश्वास सुद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी या कार्यक्रमाचं आयोजन भगवान परमात्मा करून घेतो. आलं लक्षात तुमचं. त्याच्यामुळं अशीच सेवा अशी श्रद्धा तुमची असावी भगवान महारुद्रावरती, असंच कार्य तुमच्या हातून कार्य करून घ्यावं महारुद्रांनी, हेच महारुद्राच्या चरणी प्रार्थना करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी आहे, संगीत विशारद संगीत अलंकार आमचे आपल्याला खरं तर आज रत्न लाभलो. जसं आंधळ्याच्या कशामध्ये टाळीत म्हणा ना, आंधळ्याच्या टाळीत काय सापडतो कावळा का बघा, कावळा सापडतो. तसे आज आपल्याला महाराज सापडलेले संगीत विशारद संगीत अलंकार आमचे भागवत महाराज नरोडे गुरुजी ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर इकडं रामायणाचार्य ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत आणि ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, आपल्या परिसराचं वैभव आहेत, ज्यांचं ज्ञानेश्वरीवर खूप मोठी सेवा आहे, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात असे विठ्ठल महाराज साठे ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडे संगीत विशारद संगीत अलंकार आमचे कपिल महाराज ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. ते सर्व संस्थेतील विद्यार्थी आहेत. इकडे आमचे मृदंगावर शिवम महाराज ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आधी करून सर्वच आता माझ्यावरती ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे सर्वच आले त्याच्यामध्ये आहे का नाही. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता सर्वांचे नाव घ्यायचे म्हटल्याच्या नंतर आपलं कीर्तन इथंच वेळ होऊन जाईल आपले, त्याच्यामुळं मस्तक हे पायावरी आणि या वारकरी संतांच्या इकडे येणेकरी आमचे आप्पा सुद्धा आहेत बरं. सुंदर फेटा घातला नाही आप्पा तुम्ही आज एकादशीला नसते का सप्त्यात असते का नाही. आप्पा सुद्धा आहे, सुंदर महाराज विना घेतला त्यांनी, त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडे माता माऊली आहेत, पुरुष मंडळ आहेत,
सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सर्वच आहेत. आता इकडं मनोहर महाराज आहेत, इकडं केशव दादा आहेत, सर्व आप्पा नाना काका आप्पा, अजून जिजा, अजून कोण राहिले, तात्या राहिले, तात्या आले, अजून सर्वच आले आता याच्यामध्ये आहे का. हा चला आता त्या ठिकाणी अवघा काही वेळ आपल्याला शिल्लक आहे, त्याच्यामुळं सेवा लवकर आपल्याला समाप्त करायची. सिस्टम आहे, सुंदर आहे. सिस्टम कोणाचं असं आहे का, मंदिराचंच आहे का. वा वा वा, सुंदर सिस्टम आहे मंदिराचं सुद्धा, नाही छान सिस्टम आहे. तर या ठिकाणी पवित्र अशी एकादशी आहे आणि माऊलींची वारी आहे, त्या अनुषंगाने आपण अभंग निवडलेला आहे बरं. कारण या कार्तिक महिन्यामध्ये ज्ञानोबारायांचंच वर्णन झालं पाहिजे, आहे का नाही. ज्या महिन्यामध्ये ज्याचं कार्य आहे, ज्याचं महत्व आहे, त्याच वर्णन झालं पाहिजे. आता या कार्तिक महिन्यामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन झालं पाहिजे. आपल्याला नाही का वारीला जाता येईन, आपण कमीत कमी माऊलींचं आपल्या मुखारविंदातून वर्णन तरी झालं पाहिजे आणि आपल्याला ते श्रवण करायला मिळालं पाहिजे. या अनुषंगाने अभंग घेतलेला आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे. सुंदर नाथ महाराजांनी वर्णन केलेलं बरं का. सुंदर वर्णन करतात नाथ महाराज. कुणाचं, माऊलींचं. कारण वर्णन करायला सुद्धा अधिकार लागतो. गायकाचं वर्णन कुणी केलं पाहिजे, गायकानेच केलं पाहिजे. वादकाचं वर्णन वादकानेच केलं पाहिजे. कीर्तनकाराचं वर्णन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. कोणी केलं पाहिजे, आमचे तरुण मंडळ सुद्धा भरपूर आहेत. कोणी केलं पाहिजे, कीर्तनकारांनीच केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. तसं भक्ताचं वर्णन भक्तानेच केलं पाहिजे, कारण त्यांना त्या भक्ताचा महिमा माहित असतो. संतांचं वर्णन संतांनीच केलं पाहिजे, है का नाही. इथं शाब्दिकाचं काम नाही. आपल्यासारख्या शब्दाने संतांचं वर्णन होणार आहे का, होणारच नाही. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज आज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. नाथ महाराज जे वर्णन करतात ते नाथ महाराज श्रेष्ठ आहेत, आणि ज्या ज्ञानोबारायांचं वर्णन करतात ते माऊली सुद्धा श्रेष्ठच आहे. बरोबर आहे का नाही. अहो, जे नाथ महाराज माऊलींचं वर्णन करतात ते नाथ महाराजांचं काय अधिकार आहे. नाथ महाराजाच्या बाबतीत जर विचार केला तर नाथ महाराज श्रीमंत आहेत, नाथ महाराज संत आहेत आणि नाथ महाराज शांत आहेत. काय शांत आहेत, किती शांत आहेत सर्वांना माहित आहे. येवन अंगावरी खुंकला आणि प्रसाद देऊन एवढी शांती नाथ महाराज होतात. अरे 108 वेळेस येऊन थुंकावं आणि त्याला ब्र शब्दाने सुद्धा न दुखावं, एवढं शांतीचं खातं नाथ महाराजांकडे. म्हणून शांती ब्रह्म म्हणतात. बरं, श्रीमंत किती श्रीमंत आहेत. श्रीमंतीचा जर विचार केला तर जे काय नाथ महाराजांच्या घरी कीर्तन व्हायचं, कीर्तन झाल्याच्या नंतर काय एक वागराळ काय असायची, प्रसाद म्हणून साखर असायची, कधी कधी गुळाची ढेप असायची, नाही का. कधी कधी पुरणपोळीचं जेवण असायचं श्रोत्याला, बरं का. हे नाथ महाराजाकडून असायचं. आमच्याकडून अपेक्षा करू नये, आमची पंचायत ऐका ऐका. एवढे श्रीमंत होते कोण, नाथ महाराज. आणि संत होते. अहो, संत म्हणाल तर काय अधिकार होता नाथ महाराजांचा. सकल संत स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ स्वामी
होते नाथ महाराज, संत होते. संत कुणाला म्हणायचं? संत त्याला म्हणायचं ज्याच्या घरी येऊन भगवान परमात्मा पाणी भरतो. काबडीने पाणी जागरी चक्र पाणी बघा आता आमची तर थंडी गेली पण तुमची सुद्धा नाही गेली. जाईल हा गेली का नाही अजून? नाही गेली. हा गेली गेली तेच म्हणलं. एवढं वातावरण म्हणल्यावर काय थंडी राहील महाराज इथं. काय बाबा ते थंडीची राहायची आहे का नाही. काय सुंदर प्रमाण आता आमचे भागवत महाराज नाही. किती वर्ष पाणी वाहिलं बोला? 12 वर्ष ते नाथ महाराज आहे. एवढंच नाही श्रीखंडाच्या रूपामध्ये काय करावं? भगवान परमात्म्याला चंदन उघळून द्यावं. एवढे अधिकार संपन्न कोण? नाथ महाराज आहे का नाही. अहो एवढा नाही दारामध्ये चोपदारकी करावी. कोणाच्या? नाथ महाराजांच्या. एवढा अधिकार कुणाचा होता? नाथ महाराजांचा. म्हणून तो संत म्हणतात नाथ महाराजांना. एवढे अधिकार संपन्न नाथ महाराज आहेत. आणि मग एवढा अधिकार नाथ महाराजांचे अधिकार संपन्नच नाथ महाराज कोणाचं वर्णन करतात? माऊलींचं वर्णन करतात. ते माऊलींचा अधिकार काय असं? किती अधिकार असेल महाराज त्या ज्ञानोबरायांचा? काय अधिकार आहे? अहो एवढा अधिकार आहे दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. घराच्या द्वारी सोन्याचा पिंपळ कशाचा पिंपळ आहे? सोन्याचा पिंपळ. एवढंच नाही अजूक अधिकार आहे. अंगी आईशे बळ रेडा बोले. रेड्या कोण? वेद बोलून घेण्याची ताकद कोणामध्ये? माझ्या ज्ञानोबरायामध्ये. एवढे अधिकार संपन्न माऊली. आणि म्हणून तर एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. बरोबर आहे का नाही? अहो वर्णन करतात. एवढंच नाही नाथ महाराज वर्णन करत असताना ज्ञानोबरायाला गुरु मानतात. काय म्हणतात? एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले आणि श्री गुरु भेटले ज्ञानदेव. एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन तर करतातच पण वर्णन करत असताना गुरु सुद्धा म्हणतात. एवढे अधिकार संपन्न माझे कोण आहेत? माऊली आहेत. आणि त्या माऊलीचं वर्णन नाथ महाराज करतात. कसं वर्णन करतात? त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
ज्ञानेश्वर एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना पहिलं विशेषण देतात. ज्ञानोबराय कसे आहेत? बोला. कृपाळू जड चाललंय का तुम्हाला? हा होय. काय टेन्शन आहे? काय टेन्शन नाही ना कोणालाच? हा ना, नाही तर उगाच हा नाही तर काही काही वेळेला कीर्तनाला असे बसते जण काय साऱ्या महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावरच. कीर्तनाला असं प्रसन्न बसलं पाहिजे, है का नाही? फ्रेश बसलं पाहिजे, है का नाही? हा मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे. हा मोकळ्या मनाने कीर्तनाला बसलं पाहिजे, हसलं पाहिजे. जो मोकळ्या मनाने हसतो तो मोकळ्या मनाचा माणूस असतो, आणि जो आतल्या हसतो तो आतल्या गाठीचा असतो. लक्षात ठेवा, मोकळं राहिलं पाहिजे. नाही मी नेहमी सांगत असतो, गुलाबाचं फुल कसं असतं? टवटवीत असतं का नाही? आपलं फुललेलं असतं, आणि फुललेलं फुल देवाला व्हायला जात, आहे का नाही? जो फूल खिले हुए होते हैं वो हनुमंत राय के चरणों में समर्पित किया जाते हैं, और जो फूल मुरझाए हुए होते हैं वो कचरे के डब्बे में जाते हैं. फुललेलं फूल भगवान परमात्म्याच्या पदी व्हायला जातं, आणि सुकलेलं फूल कचऱ्याच्या डब्यात जातं. ज्याने त्याने ठरवायचं आपल्याला काळ रूपे कचऱ्याच्या डब्यात जायचे का भगवान परमात्म्याच्या पदी प्राप्त व्हायचे, हे ज्याने त्याने ठरवायचं. म्हणून कीर्तनाला कसं बसायचं? फ्रेश बसायचं, आहे का नाही? हा सांगितल्यावर तर कोणी बसायचं. ऐका कसं हे लागत आहे असं अजून, नाही तर थंडी जायची नाही तुमची. नाथ महाराजांनी पहिला शब्द काय वापरला? ज्ञानोबर आहे. कसे? कृपाळू आहे. काय कृपाळू काय माझ्या ज्ञानोबर आहे. अहो किती कृपाळू आहे ज्ञानोबर आहे. रेड्याचा उद्धार केला, त्या रेड्यावर कृपा केली. एवढी कृपा केली. अहो एवढा निर्बुद्ध प्राणी कोण? रेडा. किती निर्बुद्ध मी सांगायची गरज आहे का? आजच आमच्या गाडीला आला होता त्या घाटामध्ये, बोरफडीच्या कुठं खडकी घाटामध्ये जायनाच महाराज. आमचे कोण होते? ऋषी महाराजांना म्हणलं उतरा तुम्ही गाडीच्या खाली. उतरले ते. कशाचा मेळ लागतो महाराज? रेड सरकार ना बाजूला ते महाराज एवढं निबर असते ते, एवढं निर्बुद्ध असते ते. किती खाली उतरल्याच्या नंतर गाडी आली एवढी मोठी, त्याला काही कळत नाही. हरणा द्या तरी कळत नाही. अहो उतरून काठीने 4-5 ठोके मारा त्याला पाठीमध्ये, तरी सुद्धा त्याला मेळ लागत. जेव्हा 4-5 ठोके पडतील का तेव्हा हा रेडकू माग बघतो भारतात काय चालू. एवढा निर्बुद्ध प्राणी कोण? माझ्याकडे हात करू नका फक्त. रेडा हे काय नाही, एवढा निर्बुद्ध प्राणी. पण ऐका, अहो ज्ञानोबरायांनी त्याच्यावर कृपा केली. हो कृपा केली आणि वेद बोलू लागला. एवढंच नाही, अहो संतांचे मंदिर असतील महाराष्ट्रात नवल नाही, देवाचे मंदिर असतील महाराष्ट्रात नवल नाही. अहो ज्या माऊलीने ज्या रेड्यावर कृपा केली ते रेड्याचं मंदिर आहे महाराज. अजून याच्यापेक्षा काय पाहिजे? अजून काय कृपा असावी? रेड्यावर कृपा केली, भिंतीवर कृपा केली, निर्जीव भिंत चालविली गडा भिंती नाही चालयाची रांची मुख्य मातीचा जागाची ज्ञानोबाला चालविली गडा भिंती हरली चालयाची रांची मुख्य मातीचा जागाची ज्ञानोबाला चालविली जड भिंती, त्या भिंतीवर कृपा केली माझ्या ज्ञानोबरायांनी. एवढे कृपाळू आहेत. अजून सांगतो तुम्हाला ज्ञानोबरायचं कृपाळ, पण जरा लक्ष देऊन ऐका. आता तुमच्यासाठी ज्ञानाची परंपरा होती. ज्ञानोबरायांच्या अगोदर एका दृष्टिकोनातून संकुचित स्वरूपामध्ये होती. कारण ज्ञानोबरायांच्या अगोदर हे ज्ञान, हे कीर्तन, हे भजन काही होत नव्हतं. हे
एक गुरु आणि एक शिष्य असणारी परंपरा होती ज्ञानोबरायांच्या. संकुचित स्वरूपामध्ये हे ज्ञान होतं. प्रसंग घडला एकदा, भगवान शंकर प्रसन्न असताना माता पार्वतीने प्रश्न केला. काय? भगवान, गुह्यातलं गुह्य असणार ज्ञान मला सांगा. त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न असल्यामुळे ज्ञान सांगण्याकरता प्रवृत्त झाले. माता पार्वती ऐकण्याकरता प्रवृत्त झाल्या. माता पार्वती ऐकतायत, भगवान शंकर ज्ञान सांगतायत. पण घडलं असं, ज्ञान सांगत होते भगवान शंकर, माता पार्वती ज्ञान ऐकत होत्या. पण ऐकता ऐकता माता पार्वतीला भूक लागली. कोण म्हणलं भूक लागली? झोप लागली. हा, झोप लागली. मला वाटलं भूक लागली. भूक काय लागली? झोप लागली, डुकला लागला, हे का नाही? आणि डुकला लागल्याच्या नंतर आता हे ज्ञान व्हायला जाऊ नये म्हणून इकडे भगवान विष्णूने विचार केला. अरे भगवान शंकर गुह्यातलं गुह्य असणार ज्ञान सांगायला लागले, माता पार्वती झोपल्या, ज्ञान व्हायला जाऊ नये म्हणून ते ज्ञान भगवान विष्णूने मच्छच्या पोटी ऐकलं. तिकडे भगवान शंकरने डोळे उघडून पाहिले. अरे आपण ज्यांना ज्ञान सांगतो ते तर झोपल्यात, पण हे ज्ञान कोणीतरी चोरून लपून कोणीतरी ऐकलेले, कोणीतरी हुंकारा देत होतं. मग त्या दिशेने त्रिशूळ फेकून मारला. तोच त्रिशूळ कानाचा छेद करून पलीकडे गेला. तेव्हापासून नाथ संप्रदायाचे महापुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच कान फाडकर म्हणजे मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथा शिष्य गोरक्षनाथ. बघा, ही एक गुरु आणि एक शिष्य असणारी परंपरा आहे. अजून सांगतो तुम्हाला, बघा, कधी कधी भगवान शंकर गुरु होतात तर कधी कधी भगवान विष्णू शिष्य होतात. कधी कधी भगवान विष्णू गुरु होतात तर कधी कधी भगवान शंकर शिष्य होतात. एक गुरु आणि एक शिष्य असणारी ही परंपरा आहे. बघा, आदिनाथ गुरु, आदिनाथ भगवान कोणाचे अवतार आहेत बोला? भगवान शंकरजीचे. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ, महाविष्णूचा अवतार. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ भगवान शंकरजीचा अवतार. गोरक्ष वळाला गहिनी प्रती, गहिनीनाथ महाविष्णूचा अवतार. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार. आणि स्वामी निवृत्ती दातार निवृत्तीनाथ महाराज भगवान शंकरजीचे अवतार. आणि निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य माझे ज्ञानोबा आहे, महाविष्णूचा अवतार. एक गुरु आणि एक शिष्य असणारी ही परंपरा ज्ञानोबारायांच्या अगोदर होती. ऐका, ही ज्ञानोबारायांनी परंपरा बाजूला ठेवली आणि वारकरी संप्रदायाची परंपरा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. हेच ज्ञानोबारायांच्या जीवनातलं कृपळ होतं. याच्यापेक्षा अजून काय कृपा करायची? एवढी ज्ञानेश्वरी दिली ज्ञानोबारायांनी. अहो, असंख्य महाराज मंडळी ज्ञानेश्वरीवर अभ्यास करून आज लाखो लाखो रुपयाच्या गाडीमध्ये फिरायला लागले. 20-20, 25-25 हजार रुपये एका एका कीर्तनाचे घ्यायला लागले. 50-50, 60-60 हजार रुपये काही काही एका कीर्तनाचे घ्यायला लागले. हे कोणाची कृपाळूत आहे? माझ्या ज्ञानोबारायांची कृपाळूत आहे. अजून काय पाहिजे महाराज? एवढे कृपाळूत ज्ञानोबा आहे. आणि ऐका, या जगामध्ये फक्त दोनच कृपावंत आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत. आलं लक्षात? संत किती कृपावंत आहेत? तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित, किंवा आता तुम्ही कृपावंत आणि साधू संत शिवलग, किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित, संत कृपावंत आणि दुसरा भगवंत कृपाळू, देव कृपाळू. किती भगवान परमात्मा कृपाळू. देवा तू कृपा करुणा सिंधू, किंवा तुका म्हणे हातव कृपेचा सागर. किती कृपावंत आहे भगवान परमात्मा, सांगू का तुम्हाला? अहो, जो भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करतो त्याचाही उद्धार करतो, आणि जो जगामध्ये देवच नाही म्हणतो त्याचा सुद्धा उद्धार करतो. किती उद्धार करतो? ऐका, किती कृपा करतो. भगवान परमात्म्याला शिव्या देणारा कोण? शिशुपाल. 100 शिव्या दिल्या तरी सुद्धा त्याचा उद्धार केला. आणि स्तनामध्ये विष धारण करून आलेली पुतना, तिचा सुद्धा उद्धारच केला महाराज. भगवान कृपावंत आहे, बरोबर आहे की नाही? अहो, किती कृपावंत आहे भगवान परमात्मा.
बरचस काही बोलता येईल आपल्याला नाही का. पण साधू संत सुद्धा कृपावंत आहेत, दोनच कृपावंत आहेत. तसे ज्ञानोबर आहे